नमस्कार श्रोते हो, तुम्ही कधी विचार केलाय का की तुमचं आवडतं फूल तुमच्या स्वभावाचं व्यक्तिमत्वाचं गुपित सांगतं? होय, फुलं ही नुसती निसर्गाची शोभा वाढवणारी नसून आपल्या स्वभावाचे आरसे देखील असतात. आज आपण जाणून घेणार आहोत गुलाब, ऑर्किड, ट्युलिप आणि लिली यांसारख्या फुलांच्या आवडीवरून व्यक्तिमत्वाचे गुपित कसे उलगडले जाते आणि यामागचं विज्ञान काय आहे. चला तर मग सुरू करूया. गुलाबाचे फूल. गुलाबाचे फूल हे प्रेम, सौंदर्य आणि समर्पणाचे प्रतीक आहे. ज्या लोकांना गुलाब आवडतो ते खूप भावनिक आणि समर्पित व्यक्तिमत्वाचे असतात. अशा लोकांमध्ये खालील वैशिष्ट्ये दिसून येतात. 1. गुलाब आवडणाऱ्या लोकांना भावनिक नात्यांना खूप महत्त्व असतं. ते कायम त्यांच्या प्रियजनांसाठी काहीही करण्यास तयार असतात. 2. हे लोक केवळ बाह्य स्वरूपच नाही तर अंतर्गत सौंदर्यावरही भर देतात. 3. अशा लोकांमध्ये कधी कधी भावना त्यांच्या निर्णय प्रक्रियेला प्रभावित करतात. उदाहरणार्थ, त्यांनी जेव्हा एखाद्या प्रिय व्यक्तीशी नातं जोडलं तेव्हा त्या नात्याचं रक्षण करण्यासाठी ते खूप प्रयत्नशील राहतात. 4. गुलाबाचे फूल हे प्राचीन काळापासून राजघराण्यांमध्ये प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जात असे. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे, पण पांढऱ्या गुलाबाचा उपयोग शांतता आणि पवित्रतेसाठी केला जातो. ऑर्किडचे फूल. 1. ऑर्किड हे अतिशय सुंदर आणि विविध प्रकारात आढळणारे फूल आहे. हे फूल आवडणारे लोक खूप वेगळ्या प्रकारचे असतात. 2. अशा लोकांना स्वतःबद्दल फारसा खुलासा करायला आवडत नाही. त्यांना नेहमी स्वतःची ओळख निर्माण करायला आवडते. 3. ऑर्किड आवडणारे लोक नेहमी नवनवीन कल्पना घेऊन येतात. ते त्यांच्या विचारांमध्ये खूपच अनोखे असतात. 4. अशा व्यक्ती कोणत्याही आव्हानांना सहजपणे सामोरे जातात आणि त्यातून शिकण्याची सवय त्यांच्यात असते. 5. ऑर्किड प्राचीन ग्रीक संस्कृतीत प्रेमाचे प्रतीक मानले जात असे. ऑर्किड फुलाच्या 25,000हून अधिक प्रजाती आहेत आणि प्रत्येक प्रजाती एक वेगळा संदेश देते. ट्युलिपचे फूल. ट्युलिप हे वसंत ऋतूचे प्रतीक असून याला आनंदाचे फूल असेही म्हटले जाते. ट्युलिप आवडणाऱ्या लोकांचे स्वभाव खालीलप्रमाणे असतात. 1. अशा लोकांना स्वतंत्र विचारसरणी आवडते. त्यांना कोणाच्या प्रभावाखाली काम करायला अजिबात आवडत नाही. 2. ते त्यांच्या मतांबद्दल खूप प्रामाणिक असतात आणि कोणत्याही प्रकारची लपवाछपवी करत नाहीत. 3. ट्युलिप फुलांप्रमाणे हे लोक त्यांचं आयुष्य संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करतात. ट्युलिप फुलांना प्राचीन काळी संपत्ती आणि उच्च वर्गाचं प्रतीक मानलं जायचं. 5. ट्युलिप फुलांच्या रंगांवरून त्याचा अर्थ बदलतो. लाल ट्युलिप प्रेम दर्शवतात, तर पिवळे ट्युलिप आनंदाचं प्रतीक आहे. 4. लिलीचे फूल. 1. लिली हे फूल शांततेचे आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. ज्या लोकांना लिली आवडते त्यांचे व्यक्तिमत्व खूपच खास असते. 2. अशा लोकांना इतरांच्या भावना लवकर समजतात आणि त्यांच्याशी सहानुभूतीने वागतात. 3. त्यांना दर्जेदार आणि वेगळं राहणं खूप आवडतं. ते नेहमी स्टायलिश राहतात. 4. लिली आवडणारे लोक नेहमी इतरांच्या भल्याचा विचार करतात आणि त्यांना मदत करायला नेहमी तयार असतात. 5. अशा व्यक्तींना नवीन ट्रेंड्स आवडतात आणि ते स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतात. लिली हे फूल अनेक धर्मांमध्ये पवित्र मानले जाते आणि देवतांना अर्पण केलं जातं. श्रोते हो, पाहिलत का? तुमचं आवडतं फूल तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल किती काही सांगतं. आता तुमचं आवडतं फूल कोणतं ते आणि त्यामागचं कारण कमेंटमध्ये लिहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा रोमांचक विषयांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटू, तोपर्यंत फुलासारखा आनंदी आणि सकारात्मक राहा. धन्यवाद.